इस्रायल इराण युद्धादरम्यान अखेर शस्त्रसंधी होतीये। 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। सकाळी 9:30 वाजेपासून युद्धबंदी लागू होते। कतार आणि अमेरिकेनं या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला। अमेरिकेनं या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केल्यामुळे इराण खवळलेला। अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषाही केली जात होती। त्यानुसार कतार, सिरिया, इराकमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणनं क्षेपणास्त्र हल्लेही केले। मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला। त्यानंतर अमेरिकेनेही कुठलीही कारवाई न करण्याचं मान्य केलंय। सीजफायरबाबत ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या फोनवर चर्चाही झाल्या। हल्ले न करण्याची अट इराणनं मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे। काय म्हटलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी बघूया आपण। सर्वांचं अभिनंदन। इराण इस्रायलमध्ये पूर्ण अंतिम युद्धबंदी झाली आहे। युद्धबंदी 6 तासांच्या आत सुरू होईल। इराणला प्रथम पालन करावं लागेल। पुढील 12 तासांनंतर इस्रायल देखील युद्धबंदीत सामील होईल। 24 तासानंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार केला जाईल। हे युद्ध संपूर्ण मध्यपूर्व नष्ट करू शकलं असतं, परंतु ते घडलं नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। कतार आणि अमेरिकेनं या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला होता। तर इराण, इस्रायल, अमेरिका, मध्यपूर्व 24 तासांनंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार केला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। हे युद्ध संपूर्ण मध्यपूर्व नष्ट करू शकलं असतं, पण ते घडलं नाही असंही ट्रम्प म्हणाले। युद्ध संपवण्यासाठी दाखवलेल्या धाडस आणि शहाणपणाबद्दल त्यांनी कौतुक केले। इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचं अभिनंदन करतो। तर युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली। इराण आणि इस्रायलमध्ये कुठलाही औपचारिक युद्धविरामाचा करार झालेला नाही। इस्रायल स्थानिक वेळेनुसार सकाळी 4 वाजेपर्यंत आपले हवाई हल्ले थांबवते, तर तेहराननेही आपले हल्ले थांबवले असं इराणनं म्हटलंय। इराणच्या या प्रतिक्रियेमुळे ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषणेबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत 6 क्षेपणास्त्र डागली आहेत। कतारची राजधानी दोहापासून जवळच असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 8,000हून अधिक सैन्य तैनात असतं। त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केलाय। अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत इराणमधील न्यूक्लिअर सुविधा असलेल्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या ठिकाणांवर हल्ला केला होता। त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा इराणनं केलेली। कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस अल उदीद आहे, त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतो अशी शक्यता होती। कतारमधल्या अमेरिकन एअरबेसचं महत्त्व काय आहे, वैशिष्ट्य काय आहे बघा। इराणचा कतारवर हल्ला अमेरिकन हवाई तळ निशाण्यावर होते। कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातला सर्वात मोठा एअरबेस आहे। दोहाजवळच्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 6 मिसाईल्स इराणनं डागली। अल उदीद पश्चिम आशियातील सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडचं मुख्यालय आहे। संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे 40,000 सैन्य तैनात आहेत। तर इराणनं सोमवारी रात्री कतारमधील अमेरिकेच्या अल उदीद सैन्य तळावर मिसाईल हल्ला केला। याशिवाय इराणनं इराक आणि सिरियामधील अमेरिकेच्या सैन्य तळांनाही लक्ष्य केलंय। पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे अनेक महत्त्वाचे सैन्य तळ आहेत, ज्यात कुवेत, बहारीन, कतार आणि संयुक्त अरब अमिराती इथल्या तळ प्रमुख आहेत। हे सर्व देश इराणपासून पर्शियन गल्फच्या अगदी जवळ आहेत।
दहशतवादाविरोधी मोहिमा स्थानिक संघर्ष नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणून अमेरिकेची सैन्य तळावरून मदत केली जाते. इराण, इराक, सिरिया, येमेन सारख्या संवेदनशील देशांमध्ये ही सैन्य तळ आहेत. या तळांमधून अमेरिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये कारवाई करते, मदत करते. अलुदीद सारखे तळ ISR मोहिमा, हवाई हल्ले, गुप्तचर कारवाईसाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. अमेरिका इराणच्या आण्विक प्रादेशिक उद्दिष्टांवर नियंत्रण ठेवू शकते. तर अमेरिकेच्या सैन्य तळावर इराणनं केलेल्या हल्ल्याचा कतारनं तीव्र शब्दात निषेध केलाय. कतारच्या हवाई संरक्षण दलानं हल्ला हाणून पाडल्याचं कतार परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी म्हटलंय. अलुदीद लष्करी तळावर हल्ला करून कतारच्या सार्वभौमत्वाचं आणि हवाई क्षेत्राचं उल्लंघन केल्याचं कतारनं म्हटलंय. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार कतारला आहे असंही अल अन्सारी म्हणालेत. दरम्यान सुरक्षेच्या काळासह कतारनं सध्या आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. दुसरीकडे मित्रराष्ट्र असलेल्या कतारवर हल्ला नव्हता, केवळ अमेरिकेच्या तळाला लक्ष्य बनवण्यात आल्याचं इराणनं म्हटलंय. अलुदीद विमानतळावर झालेला क्षेपणास्त्र हल्ला कतारच्या निवासी भागांपासून खूप दूर होता, त्यामुळे कतारमधील लोकांना कोणताही धोका नाही. इराण कतारसोबतचे ऐतिहासिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे असं इराणनं स्पष्ट केलंय. तर इराणनं सोमवारी रात्री कतारमधील अमेरिकेच्या अलुदीद लष्करी तळावर मिसाईल हल्ला केल्यानंतर परिसरात जबरदस्त गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हल्ल्याच्या आवाजानंतर नागरिक घाबरून गेले, जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थळी पळू लागले. व्हिडिओमध्ये लोकांची घाई गडबड, गोंधळ, वाहनांचा गोंगाट दिसतोय. काही ठिकाणी लोक दुकानं बंद करताना आणि कुटुंबियांसोबत सुरक्षित ठिकाणी जातानाही दिसत आहेत. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर इराणनं इस्रायलवर तब्बल 40 मिनिटं क्षेपणास्त्रानं जोरदार हल्ला केलाय. यावेळी इस्रायलमध्ये युद्ध सायरन वाजत होते. या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलचं प्रचंड नुकसान झालंय. तर मध्य पूर्वेतल्या युद्धाच्या या परिस्थितीचा विमानसेवेला मोठा फटका बसतोय. कतारनं एअरस्पेस बंद केल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसनं कोचीहून दोहाला जाणारं विमान मस्कतला वळवलंय, तर कुनूरहून येणारं विमान परत पाठवलंय. कतारला जाणारे इतर कोणतेही विमान नसल्याचं एअर इंडियानं म्हटलंय. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ असंही एअर इंडियानं म्हटलंय. दुसरीकडे इंडिगोनं आपल्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता असल्याचं इंडिगोनं म्हटलंय. सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल उचलल्याचं इंडिगोनं सांगितलंय. फ्लाईटची स्थिती नियमितपणे तपासण्याचं आवाहनही इंडिगोनं प्रवाशांना केलंय. तर इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम स्वयंपाकावरही दिसून येतोय. भारतात येत्या काळात LPG सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम सिलेंडरच्या दरांवर दिसून येतो. कारण देशातील प्रत्येकी 3 सिलेंडरपैकी 2 LPG सिलेंडर ही पश्चिम आशियातून येतात. सध्या देशात केवळ 16 दिवस पुरेल इतकाच स्टॉक शिल्लक आहे. सिलेंडरसह जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची भीतीही वाढली. बघा, इराण इस्रायल युद्धामुळे गॅस सिलेंडर महागणार आहेत का, तशी शक्यता आहे.
भारतात केवळ 16 दिवस पुरेल इतकाच LPGचा स्टॉक शिल्लक आहे। भारतात एकूण LPG पैकी 66% LPG परदेशातून येतो, त्यापैकी 95% सौदी अरेबिया, UAE आणि कतार सारख्या पश्चिम आशियाई देशांमधून येतो। जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची ही भीती सध्या परिस्थितीत आहे। राज्यामध्ये बातमी आहे। त्रिभाषा संदर्भात वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली आहे। त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर मंत्री उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। मराठी भाषेचा मुद्दा तापला असतानाच मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। लवकरच सामंत हे राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतील अशी माहिती आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर आलंय, त्याबाबतची बातमी बघूयात। मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे। वर्षा निवासस्थानी आज संध्याकाळी 7 वाजता प्रमुख नेत्यांची बैठक आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे उपस्थित राहतील। भाजपचा ॲक्शन प्लॅन ठरण्याची दाट शक्यता आहे। तर दुसरीकडे महायुतीच्या समन्वय समितीची ही आज बैठक होती। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला मोठं महत्त्व आहे। पालकमंत्रीपद, निधी वाटपाचाही मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा होईल। विधानसभा निवडणुकीनंतर समन्वय समितीची ही पहिलीच बैठक आहे। बातमी आहे लातूरमधून। ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणींना महिला कॉन्स्टेबलनं मारहाण केली। लातूरच्या रेणापूर नाका परिसरामध्ये हा प्रकार घडलाय। आधी बापाला फोन लाव, नंतर गाडी घेऊन जा या शब्दात तरुणींचा समाचार घेतलाय। तसंच 2 तरुणींच्या कानाखाली देखील लगावली, तर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील केली। नियम तोडून वाहन चालवणाऱ्या चालकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई केली पाहिजे। मात्र महिला कॉन्स्टेबलनं तरुणींना थेट मारहाण केली। काय गरज होती तुला वाकडं व्हायची? माझा आई तू कशामुळे व्हायला? मलाही 2 मुली आहेत, कळलं ना? तू तुमच्या एक कालच्या माय बापाला खऱ्यात शाने हाव ना तुम्ही? लय घाण बोली ना, एवढ्या लोकांच्या समोर लय घाण बोली, फोन लावतो का सांगायला? काय म्हणायचं? ठीक आहे, उभा टाका आणि माय काढून आणि टाइमपास मध्ये पैदा केलं तुझ्या बापानं, होय का? अहो कसं पैदा केलंय? झाली ना सगळी गेलो असतो तोंड वाचून। मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत काढायला। इथे पुढची बातमी बघूयात। मावळमधून टोनी दा धाबा कुणाच्या मालकीचा यावरून 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय। मूळ मालक विजयकुमार चावला यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलं आणि वडिलांच्या बहिणीत धाब्याच्या मालकीवरून वाद सुरू होता। गेल्या 3 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात आहे, पण निकाल लागण्यापूर्वीच आत्या सविता बागल काही लोकांना घेऊन धाब्यावर आली आणि दोन्ही कुटुंबात वाद झाला। वादाचं रूपांतर अखेर अशा हाणामारीत झालं। यानंतर पुढची बातमी बघूयात। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ही बातमी आहे। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली आहे। मीटरमध्ये 3 रुपये, शेअर भाड्यात 3 ते 5 रुपयांची वाढ केली आहे। गेल्या 3 महिन्यांपूर्वी सरकारने ही भाडेवाढ जाहीर केली होती, मात्र रिक्षातील मीटरचं रिकॅलिब्रेशन करण्याची प्रतीक्षा होती, त्यामुळे ही आत्ता वाढ करण्यात आली। आता 95% रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन झालं आहे, त्यामुळे शेअर रिक्षांमध्येही प्रवासाच्या अंतरानुसार 3 ते 5 रुपयांनी वाढ करण्यात आली। शासनाने आम्हाला भाडेवाढ 3 महिन्यापूर्वी दिलेली आहे। भाडेवाढ दिल्यानंतर
मीटरमध्ये बदल करायला 3 ते 4 3.5 महिने गेले. त्यामध्ये आज मीटरमध्ये 90 ते 95% मीटर रिकॅलिब्रेशन झालेलं आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आता कालपासून शेअरचे रेट प्रतिप्रवासी हे जाहीर केलेले आहेत. तो 3 ते 5 रुपये प्रमाणे प्रतिप्रवासी वाढलेले आहेत. बातमी शहापूरमध्ये रस्ता नसल्यानं गरोदर महिलेला चक्क झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ आली आहे. नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नाहीये. अनेक वेळा रस्त्याची मागणी केली मात्र रस्ता होत नाहीये. अशात या भागात राहणाऱ्या गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागल्यानं तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मागवण्यात आली. रुग्णवाहिका आलीही मात्र पाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेपर्यंत गरोदर महिलेला झोळीतून नेण्याची वेळ आली. यानंतर बातमी येते सिने क्षेत्रातून. सलमान खाननं लग्न न करण्याचं कारण पहिल्यांदाच सांगितलंय. कपिल शर्माच्या शोमध्ये सलमाननं हजेरी लावली होती. यावेळी सलमानला लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता त्यानं लग्न न करण्याचं कारणही सांगितलंय. आपको इतनी खुशी हो रही है कि मैं बर्बाद हो जाऊं. थिंग इज वो एक पेशेंस, एक वो झगड़े, एक जो हस्बैंड वाइफ एक दूसरे के लिए सैक्रिफाइस करते थे, एक वो टॉलरेंस का जो फैक्टर है वो. अब रात को एक टांग आ जाती है ऊपर तो उसके ऊपर डिवोर्स हो जाता है. खर्राटे लिए जाते हैं, छोटी सी मिसअंडरस्टैंडिंग पे डिवोर्स हो जाता है. और फिर डिवोर्स तो चलो डिवोर्स हो गया, वो आधे पैसे भी लेके चली जाती है. यानंतर बातम्या बघणार आहोत वारीबाबतच्या. सोपान काकांच्या सासवड नगरीत 2 दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज जेजुरीकडे मार्गस्थ झाली. जेजुरी नगरीमध्ये आज शैव आणि वैष्णवांचा मेळा पाहायला मिळणार आहे. खंडेरायाच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळ करत माऊलींचं स्वागत केलं जातं. हा सोहळा म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. लाखो वारकरी आता जेजुरी नगरीकडे निघालेत. माऊलींची पालखी आज जेजुरीत मुक्कामी असेल. संदभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गौतमी पाटीलचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. आपल्या सौंदर्यानं, नृत्याविष्कारानं सर्वांना भुरळ घालणारी गौतमी पाटील तिचा एक नवा व्हिडिओ समोर आला. यात ती भक्तीत तल्लीन झालेली दिसते. वारकऱ्यांसोबत वेळ घालवत टाळ वाजवताना गौतमी पाटील यात दिसते.